आज आपण प्रश्न कौशल्य हे कौशल्य अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत, स्किल अभ्यासणार आहोत. तर पहा, अध्यापन करत असताना प्रत्येक शिक्षक हा वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न हे विचारतात आणि बऱ्याचदा असे होते की पूर्वज्ञान किंवा जो पाठ शिकवायचा आहे त्यावर आधारित किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत असे भरपूर काही प्रश्न असतात, ते शिक्षक विद्यार्थ्यांना विचारत असतात. अध्यापन करताना प्रश्न विचारून शिकवणे ही एक कला आहे. म्हणजे प्रश्न कौशल्य कसे असावे हे एक कला आहे. तर प्रत्येक शिक्षक या कौशल्याचा वापर हा करत असतात. साधारणतः 30 मिनिटाच्या तासिकेमध्ये एक शिक्षक कमीत कमी 20 ते 30 प्रश्न हे विचारत असतात. अध्यापन करत असताना 20 ते 30 प्रश्न हे विचारत असतात. आणि प्रश्न कौशल्याचा उपयोग शिक्षकाला अध्यापन करताना खूप प्रमाणामध्ये होतो. तर ते पाहूयात आपण, शिक्षकांना प्रश्न कौशल्याचा उपयोग अध्यापन करताना कशासाठी होतो. तर पहिला आहे विद्यार्थ्यांचे अवधान टिकवून ठेवण्यासाठी. शिक्षक अध्यापन करत असताना नुसतेच जर बोलत राहिले आणि विद्यार्थी नुसते ऐकतायत तर त्यांचे अवधान फार जास्त काळ टिकले जात नाही. त्यांचे अवधान लक्ष दुर्लक्षित होते. तर त्यासाठी त्यांचे अवधान टिकवण्यासाठी शिक्षक काय करतात, मधून मधून पाठ शिकविताना त्यांना त्यावर आधारित हे प्रश्न विचारतात. त्यामुळे विद्यार्थीही जागृत राहतात की आपल्याला प्रश्न विचारताना आपण लक्ष दिले पाहिजे, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. या सर्व आंतरक्रिया या घडतात. विद्यार्थ्यांचे अवधान हे टिकविले जाते. त्यानंतर पुढचा आहे शिक्षक व विद्यार्थी यांमधील आंतरक्रिया वाढविण्यासाठीही प्रश्न कौशल्याचा वापर करतात. अध्यापन करताना नुसते शिक्षकांनी शिकविले आणि विद्यार्थी शांत राहिले तर ती एकेरी प्रक्रिया होते. अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन शिकविणे म्हणजे एकमेकांच्या आंतरक्रियेत राहणे, एकमेकांच्या सहवासात, आंतरक्रियेत, बोलण्यात, संपर्कात राहणे, यासाठी प्रश्न कौशल्याचा वापर हा होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना विषयासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी प्रश्न कौशल्याचा उपयोग होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी जो काही पाठ शिकविला आहे तो विद्यार्थ्यांना कितपत समजला आहे या सर्व गोष्टींचा पडताळा घेण्यासाठी आणि शिक्षकांना अध्यापक आपला पाठ, आपले अध्यापन कितपर्यंत यशस्वी झाले आहे हे पडताळून पाहण्यासाठीही प्रश्न कौशल्याचा वापर करतात. त्याचबरोबर मिळविलेल्या ज्ञानाची नवीन ज्ञानाशी सांगड घालण्यासाठीही प्रश्न कौशल्याचा वापर हा होत असतो. विद्यार्थ्यांना काही थोडंसं एखाद्या विषयाविषयी थोडंसं ज्ञान असतं, परंतु अध्यापन करत असताना जो काही पाठ शिकवत असताना सखोल ज्ञान हे प्राप्त होतं. तर जुने ज्ञान आणि नवीन ज्ञान यांची सांगड घालण्यासाठीही प्रश्न कौशल्याचा वापर हा होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा निर्माण होण्यासाठी प्रश्न कौशल्याचा वापर हा होतो. सभाधीटपणा येणे म्हणजे काही विद्यार्थी हे बोलके नसतात, लाजून बसणारे असतात, प्रतिक्रिया देणारे नसतात, फक्त एक जागी स्थिर बसून ऐकणारे असतात. तर अशा विद्यार्थ्यांना बोलतं करण्यासाठीही शिक्षकांना, अध्यापकांना प्रश्न कौशल्याचा वापर हा होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील समस्यांवर निदान करण्यासाठीही प्रश्न कौशल्याचा वापर होतो. ज्या काही समस्या येतात अध्यापनात, काही वेळेस शिक्षक शिकवत असतात, कधी कधी चुकून असं होतं लास्ट पर्यंत कधी कधी विद्यार्थ्यांचं लक्ष नसल्यावर आवाजही पोहोचत नाही. अशा भरपूर काही गोष्टी असतात किंवा एखादा विषय परिपूर्णपणे सखोल ज्ञान हे प्राप्त होत नाही. तर या गोष्टींचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी एकमेकाशी आंतरक्रिया म्हणून अध्यापक हे प्रश्न कौशल्याचा वापर करत असतात. त्याचबरोबर तर्कदृश्य व तुलनात्मक पद्धतीने विचार करण्यासाठीही प्रश्न कौशल्याचा वापर हा केला जातो. तर आपण प्रश्न कौशल्य या स्किल बाबत पाहणार आहोत. तर प्रश्न कौशल्यामध्ये उपकौशल्य आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न कौशल्याची उपकौशल्य.
अध्यापन हे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी शिक्षकांना प्रश्न विचारण्याचं कौशल्य येण्यासाठी ही जी काही उपकौशल्य आहेत ही अवगत होणे गरजेचे आहे. ही अवगत झाल्यानंतर आपले अध्यापन हे यशस्वीरित्या होते. म्हणजेच प्रश्न कौशल्यासाठी कोणकोणते स्किल्स आवश्यक आहेत या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे स्पष्ट आणि मुद्देसूद प्रश्न. पहिलं उपकौशल्य आहे स्पष्ट व मुद्देसूद प्रश्न. प्रश्न विचारताना ही काळजी घ्यावी लागते की आपण जो प्रश्न विचारणार आहोत विद्यार्थ्यांची शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया वाढवण्यासाठी किंवा अध्यापन हे विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचण्यासाठी व त्याचे मूल्यमापन करण्यासाठी हा प्रश्न विचारताना तो मुद्देसूद व स्पष्ट असावा. म्हणजे पहा, प्रश्न हे अध्यापन करत असताना बऱ्याच प्रकारे प्रश्न विचारले जातात. प्रश्न हा फार मोठाही नसावा आणि खूप छोटाही नसावा, एक शब्दाचाही नसावा आणि खूप मोठाही नसावा, योग्य व सुसंगत असावा, मोजक्या शब्दांमध्ये असावा. मोजक्या शब्दांमध्ये प्रश्नाचा अर्थ हा प्रतीत झालेला असावा. म्हणजे शब्द हे कमी असावेत आणि विद्यार्थ्यांना तो लवकर समजावा असा असावा. विद्यार्थी तो प्रश्न ऐकून असे कन्फ्यूज होता कामा नये. त्यांना त्याचा अर्थ हा सहज व सरळरित्या समजला पाहिजे. म्हणजे प्रश्नाची भाषा ही सुयोग्य व सुसंघटित असावी. स्पष्ट व मुद्देसूद. मुद्देसूद म्हणजे आपण जो पाठ शिकविणार आहोत त्यावर आधारित किंवा त्याच्या पूर्वज्ञानावर आधारित असे प्रश्न असावेत. विषयाला धरून असावा किंवा विषयाला सोडून प्रश्न हा नसावा. जर विषयाच्या बाहेर असेल तर तो विद्यार्थ्यांना समजणार नाही. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया ही व्यवस्थितरित्या शिक्षकांना पोहोचणार नाही किंवा चुकीचे उत्तरही मिळू शकते. मुद्द्याला अनुसरून नसला, स्पष्ट नसला तर विद्यार्थी गोंधळतात. उत्तर देताना त्यांना व्यवस्थितरित्या उत्तर देता येत नाही. या सर्व गोष्टींचा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वयोमानाचाही विचार यामध्ये आला पाहिजे. प्रश्नाची रचना करताना एकदम अवघड प्रश्न किंवा एकदम सोपे जे सहज दैनंदिन जीवनातील बोलीभाषेतले नसावेत, ते पुस्तकावर आधारित व्याकरण दृष्ट्या व्यवस्थित प्रश्नांची रचनाही केली जावी, जेणेकरून भाषेचे सौंदर्यही टिकून राहते व शिकताना एक सुव्यवस्थितपणा यामध्ये येतो. एकमेकांशी लिंक लागते. विषयाला सोडून जो काही पाठ अध्यापन करणार आहोत या अध्यापनाला सोडून जर दुसऱ्या विषयाशी रिलेटेड असला तर अध्यापन हे सुसंगतरित्या होत नाही, ते विस्कळीत होते. एक मागच्या पॉइंटची लिंक ही पुढच्या पॉइंटला लागत नाही. तर प्रश्न विचारताना तो स्पष्ट व मुद्देसूद असावा. त्याचबरोबर हॅलो, आवाज येतोय? स्टुडंट्स लक्ष द्या. आणि प्रश्न विचारताना नुसते प्रश्न विचारायचे म्हणून प्रश्न विचारू नयेत, तर ते अर्थ विषयाला धरून नुसते प्रश्न कौशल्य सादर करायचे आहे किंवा नुसता धडा शिकवायचा आहे, संपवायचा आहे म्हणून विचारायचे म्हणून विचारू नये, तर त्यातून अर्थ हा प्रतीत झाला पाहिजे. म्हणजे तुमचा मुद्दा हा तिथे स्पष्ट झाला पाहिजे. कोणता प्रश्न विचारलाय त्यावरून तुम्हाला व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या उत्तर आलेच पाहिजे. त्यानंतरचा आहे दुसरा व्याकरण दृष्ट्या अचूक प्रश्न.
दुसरं उपकौशल्य आहे व्याकरण दृष्ट्या अचूक प्रश्न. कुठल्याही विषयाचे असू द्यात, व्याकरणाचा विचार हा तेथे झालाच पाहिजे. तुम्ही म्हणाल की मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, या भाषांमध्येच व्याकरणाचा उपयोग हा होतो. परंतु इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, प्रश्न विचारताना प्रश्नाची भाषा ही व्यवस्थितरित्याच असली पाहिजे व्याकरणाला अनुसरून. त्यामध्ये बदल होता कामा नये. दैनंदिन जीवनातले किंवा घरी वापरणारे हे शब्द नको आहेत. भाषेचे सौंदर्य टिकवून ठेवणारेच शब्द यामध्ये पाहिजेत. किंवा त्याचबरोबर व्याकरणाचा विचार त्यामध्ये येतं लिंग, वचन, काळ या 3 गोष्टी येतात. या 3ही गोष्टींचा त्यामध्ये विचार केला पाहिजे. ज्या वेळेस आपण प्रश्न विचारतो, उदाहरणार्थ मुंबई या शहराला महाराष्ट्राची राजधानी का म्हटले जाते? आपण असं म्हणतो मुंबई शहराला महाराष्ट्राची, महाराष्ट्राचा म्हणत नाहीयेत. या सर्व गोष्टी येथे व्यवस्थित व्याकरण दृष्ट्या या पाहिल्या गेल्या पाहिजेत. लिंग, वचन व काळ या 3ही गोष्टींचा विचार करूनच प्रश्न हा तयार केला गेला पाहिजे व विद्यार्थ्यांना विचारला पाहिजे. समजा लिंग, वचन, काळ यामध्ये मिस्टेक झाली तर विद्यार्थीही गोंधळले जातात. तुम्हाला उत्तर देताना त्यांच्याकडून लवकर प्रतिक्रिया ही येत नाही. प्रतिक्रिया येताना हा उशीर होतो. उशीर झाला तर मग एक अध्यापनातील एक सुसंगतपणा हा कमी होत जातो व प्रभावीरित्या, यशस्वीरित्या अध्यापन हे होत नाहीत. व्याकरणाचा विचार यामध्ये खूप महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे विचार प्रवर्तक प्रश्न. तिसरे उपकौशल्य आहे विचार प्रवर्तक प्रश्न. प्रश्न कौशल्यातलं तिसरं उपकौशल्य आहे विचार प्रवर्तक प्रश्न. प्रश्न विचारताना अगदी होय किंवा नाही हॅलो मॅम, तुमचा आवाज येत नाहीये आणि कॅमेरा पण ऑफ झालाय. विचार प्रवर्तक प्रश्न. प्रश्न कौशल्यामध्ये प्रश्न विचारताना प्रश्न हे विचार प्रवर्तक असावेत. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला थोडी चालना देणारे असावेत. विचार करण्यासाठी प्रेरणा देणारे असावेत. अगदी होय किंवा नाही असं एका शब्दामध्ये उत्तर देणारे हे नसावेत. विद्यार्थी एकदा प्रश्न विचारला, उदाहरणार्थ आहे अंधश्रद्धा योग्य आहे की का अयोग्य आहे, होय किंवा नाही, ते विद्यार्थी हेच उत्तर देतील होय किंवा नाही असा प्रश्न नसावा. तर प्रश्न असा असावा अंधश्रद्धा अयोग्य का. थोडक्यात या प्रश्नामधून विद्यार्थ्यांच्या विचारांना ही चालना मिळणार आहे. अगदीच चूक, बरोबर, होय, नाही किंवा एका शब्दातलं उत्तर हे यामधून टळणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या बुद्धीला थोडीशी चालना देणारा, त्यांना अध्ययनासाठी प्रेरणा देणारा, विचार करण्यासाठी प्रेरणा देणारा प्रश्न असा असावा. थोडक्यामध्ये नसावा किंवा अगदीच शॉर्ट उत्तर नसावं. थोडंसं विद्यार्थ्यांच्या कौशल्याला, बुद्धी चातुर्याला त्यातून प्रेरणा मिळेल असाच असावा. त्यानंतर पुढचं उपकौशल्य आहे प्रश्नांचा तार्किक क्रम. चौथं उपकौशल्य आहे प्रश्नांचा तार्किक क्रम. यामधलं 4 नंबरचं उपकौशल्य आहे प्रश्नांचा तार्किक क्रम. आता तार्किक क्रम म्हणजे काय? उदाहरणार्थ आपण व्याकरणाचा एक पॉइंट शिकवणार आहोत ना, हा पॉइंट शिकवणार आहोत. तर तो कसा शिकवावा, उदाहरण म्हणून सांगते. तार्किक क्रम कसा असावा? पहिल्यांदा आपण नाम म्हणजे काय ही संज्ञा स्पष्ट करणार, त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या ही स्पष्ट करणार. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांकडून त्यावरील उदाहरणेही
घेणार किंवा आपण त्यांना उदाहरणे सांगणार. त्यानंतर पुढचा टप्पा असा असेल की नामाचे प्रकार सांगा. पहिला पॉइंट झाला नाम म्हणजे काय, त्याची व्याख्या, उदाहरणे. त्यानंतर आला नामाचे प्रकार. मग प्रकार घ्यायचे. प्रकारामध्ये पहिला प्रकार, मग त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, त्याची उदाहरणे काय. तर हा झाला प्रश्नांचा तार्किक क्रम. प्रश्न विचारताना याच तार्किक क्रमाने विचारले गेले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण वर्गामध्ये अध्यापन हे तार्किक क्रमानुसारच करत असतो. पहिल्यांदाच अर्थ, संज्ञा स्पष्ट करतो, व्याख्या सांगतो, मग उदाहरणे देतो आणि त्यानंतर त्याचे प्रकार अनुभवतो. आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर नैसर्गिक साधन संपत्ती. उदाहरणार्थ पाहूया. जसं नाम पाहिलं त्याप्रमाणे दुसरं उदाहरण नैसर्गिक साधन संपत्ती. तर नैसर्गिक साधन संपत्ती हा टॉपिक आपण शिकवणार आहोत वर्गामध्ये. तर शिकवताना आपण पहिल्यांदा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय हे पहिले स्पष्ट करून सांगणार, त्याचा अर्थ सांगणार, व्याख्या सांगणार आणि मग उदाहरणे त्यांच्याकडून घेणार. उदाहरणे घेऊन नंतर आपण प्रकारांकडे वळणार. मग नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार, वनसंपत्ती असेल, खनिज संपत्ती असेल, जलसंपत्ती असेल, असे बऱ्याच प्रकारचे प्रकार आपण स्पष्ट करणार व त्यांची उदाहरणेही स्पष्ट करणार. हा झाला प्रश्नांचा तार्किक क्रम. त्यानंतरचं पुढचं उपकौशल्य आहे निम्न, मध्यम व उच्च स्तरीय प्रश्न. 5 नंबरचा उपकौशल्य आहे निम्न स्तर, मध्यम स्तर व उच्च स्तरीय प्रश्न. पुढचं उपकौशल्य आहे निम्न स्तर, मध्यम स्तर व उच्च स्तरीय प्रश्न. प्रश्न कौशल्यामध्ये हे उपकौशल्य खूप महत्वाचे आहे. प्रश्न विचारताना त्यांचा स्तर हा ठरलेला असतो. निम्न स्तर, मध्यम स्तर व उच्च स्तर हे प्रश्नांचे 3 स्तर असतात. तर पहिला स्तर आहे निम्न स्तर. निम्न स्तर म्हणजे काय किंवा निम्न स्तरावरील प्रश्न म्हणजे काय, तर ज्या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थ्यांना ओळखणे किंवा आठवणे या क्रिया घडतात. फक्त ओळखणे किंवा आठवणे या क्रिया घडतात, तो प्रश्न म्हणजे निम्नस्तरीय प्रश्न. जास्त डोकं लावण्यापेक्षा निम्न स्तरावरील प्रश्न यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तर देताना विचार करताना फक्त ओळखणे किंवा आठवणे या गोष्टींचाच वापर होतो किंवा इतकाच विचार करून लगेच तात्काळ काही सेकंदाच्या आत ते उत्तर देतात. ते प्रश्न म्हणजे निम्न स्तरावरचे प्रश्न. त्यानंतरचा आहे मध्यम स्तरावरचा प्रश्न. मध्यम स्तरावरचा प्रश्न म्हणजे निम्न स्तरामध्ये हे झालं आठवणे किंवा ओळखणे, तर याच्यामध्ये थोडी पुढची प्रक्रिया येते, पुढचा टप्पा येतो. थोडक्यात उत्तरे द्या, थोडक्यात स्पष्ट करा, 10 शब्दांमध्ये द्या, 15 शब्दांमध्ये उत्तर द्या किंवा 2 ओळीमध्ये उत्तर द्या. या मानसिक क्रिया या प्रश्नामध्ये, या स्तरामध्ये घडल्या जातात, विद्यार्थ्यांकडून घडल्या जातात. ओळखणे किंवा आठवणे या पलीकडच्या पुढच्या स्टेप ज्या थोडक्यात स्पष्ट करा, थोडक्यात माहिती द्या, या गोष्टी घडल्या जातात. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला थोडी ही चालना यामध्ये मिळते. थोडा विचार करून उत्तर देणं त्यांना गरजेचे पडते. तर हा झाला मध्यम स्तर. आणि पुढचा आहे उच्च स्तर. तर उच्च स्तरामध्ये ओळखणे, आठवणे किंवा थोडक्यात उत्तरे द्या किंवा स्पष्ट करा या मानसिक क्रियांच्या पलीकडे जाऊन दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतो आपण त्यांना. ओळखणे, आठवणे याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतेला खूप काही प्रमाणामध्ये चालनाही द्यावी लागते. त्यामध्ये उच्च स्तरावरील प्रश्नांचा समावेश हा होतो. निम्न स्तर, मध्यम स्तर आणि उच्च स्तर हे 3ही प्रकारचे प्रश्न त्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजेत.
परंतु वर्गामध्ये अध्यापन करत असताना जास्तीत जास्त म्हणजे 60 ते 70% प्रश्न हे उच्च स्तरावरील असावेत. जेव्हा शिक्षक अध्यापन करत असतो त्या कालावधीमध्ये 60 ते 70 किंवा 80% पर्यंत जरी आले तरीही चालतात. हे प्रश्न उच्च स्तरावरील असावेत. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरित करणारे, विद्यार्थ्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेणारे, मनातील गोष्टी बाहेर पाडणारे किंवा त्यांच्या सृजनशक्तीला वाव देणारे असे हे प्रश्न असावेत. यातून त्यांच्या बऱ्याच क्रियांचा विकास हा होतो. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण आता लेसन नोट तयार कराल तेव्हाही उच्च स्तरावरील प्रश्न हे जास्त असावेत. ज्या वेळेस अध्यापन करता, तुम्ही सध्याही टीचिंग फील्ड मध्ये आहात, तेथेही प्रश्न विचारताना ही गोष्ट लक्षात ठेवावी की उच्च स्तरावरील प्रश्नांचा समावेश हा जास्त असावा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे प्रश्न विचारण्यातील स्पष्टता. प्रश्न विचारण्यातील स्पष्टता. अध्यापन करत असताना तुम्हाला बरेच असे प्रश्न हे तुम्ही तयार करता किंवा पुस्तकाच्या नंतर अध्यापनाच्या पाठाच्या नंतर लास्टला होमवर्क मध्ये स्वाध्यायामध्ये असतात, ते पुरेसे नसतात किंवा विचारताना बऱ्याचदा प्रश्न हे अध्यापकांना स्वतः शिक्षकांना तयार करावे लागतात. तर ते प्रश्न विचारण्यातील स्पष्टता, जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्या प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच क्लिक झालं पाहिजे, लगेच समजलं पाहिजे की याचं उत्तर काय द्यावं. विद्यार्थी असे गोंधळलेले नसावेत, त्यावेळेस त्यांची अवस्था गोंधळल्यासारखी नको आहे. उदाहरणार्थ संदिग्ध, निसंदिग्ध असावा, संदिग्धपणा प्रश्नामध्ये नसावा. उदाहरणार्थ आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारू शकतो की तू कुठे राहतो, हा प्रश्न वर्गात विचारला तर बरेच विद्यार्थी वेगवेगळं उत्तर देतील. एखादा म्हणेल मी पृथ्वीवर राहतो, एखादा म्हणेल मी घरात राहतो, मी जमिनीवर राहतो, मी गावात राहतो, मी बिल्डिंग मध्ये राहतो, मी फ्लॅट मध्ये राहतो, अशी बरीच उत्तरं येतील. तर प्रश्न बनवताना, विचारताना ह्या गोष्टीचाही विचार केला पाहिजे की वेगवेगळी उत्तरं नको आहेत, असे प्रश्न नसावेत. प्रश्न विचारण्यातील स्पष्टता, जो प्रश्न आपण ज्या आशयाला अनुसरून विचारणार आहोत तो विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या क्लिक झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्यातून उत्तर हे दिलं गेलं पाहिजे. तेव्हा प्रश्न हा निसंदिग्ध नसावा. जेव्हा विचारू तेव्हा विद्यार्थ्यांना लगेच समजलं पाहिजे व तातडीने उत्तर किंवा थोडा वेळ देऊन उत्तर हे आलं पाहिजे. ज्या प्रश्नामुळे विद्यार्थी खूप विचार करेल उत्तर देऊ की नको किंवा उत्तर देण्यास टाळेल असा प्रश्न हा नसावा. मोजक्या शब्दामध्ये रचना असावी, निसंदिग्ध नसावा, ते गोंधळले नाही पाहिजे असा असावा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, पुढचं उपकौशल्य आहे प्रश्नार्थक स्वर. पुढचं उपकौशल्य आहे प्रश्नार्थक स्वर. आता प्रश्न वर्गामध्ये विचारताना व्यवस्थितरित्या बऱ्याचदा गोंधळ उडतोच, उडतही नाही किंवा काही वेळेस दुसऱ्या काही विचारामध्ये असल्यामुळे तो गोंधळ उडतो. तर अशी गोष्ट होता कामा नये. प्रश्न विचारताना हा विद्यार्थ्यांना प्रश्नच वाटला पाहिजे किंवा आपण एकदम कंटिन्यू बोलणं, चढ उतार त्याच्यामध्ये आला पाहिजे. व्यवस्थितरित्या आपण प्रश्न संपल्यानंतर लिहिताना जेव्हा संपतो त्यावेळेस क्वेश्चन मार्क देतो, त्यावेळेस तिथे तसाच उच्चार करणे गरजेचे आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला, आपण प्रश्न विचारतोय, असं नाही विचारणार की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, हा स्वर व्यवस्थित नाही. तर प्रश्न विचारताना प्रश्न हा प्रश्नच वाटला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स हा व्यवस्थितरित्या येईल, ते गोंधळात पडणार नाहीत. आपला अध्यापनातील सुसंगतपणा हा कायम राहील व विद्यार्थी विचलित होणार नाही.
त्यांचे अवधान हे विचलित होणार नाही. प्रश्न विचारताना प्रश्नार्थक स्वर असावा, व्यवस्थितरित्या भाषेचं सौंदर्य त्याच्यामध्ये असावं, व्याकरण दृष्ट्या वापर केलेला असावा. या सर्व गोष्टींचा विचार हा प्रश्न कौशल्य किंवा प्रश्न विचारताना अध्यापकाने, शिक्षकाने हे करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचं उपकौशल्य आहे सर्वत्र प्रश्नांची विचारणा. वर्गामध्ये शिक्षकाने, अध्यापकांनी प्रश्न विचारताना वर्गातील विद्यार्थी संख्या पाहून, वर्गाचा आकार पाहून प्रश्न हा सर्वांना विचारला गेला पाहिजे. प्रश्नाची विचारणा ही सर्व विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. एकच प्रश्न सर्वांना नाही तर अध्यापन करत असताना आपण बरेच प्रश्न विचारतो. टप्प्याटप्प्याने पुढे मागे किंवा मागून पुढे कसेही विचारू शकता, परंतु एक किंवा दोन विद्यार्थी किंवा 3-4 विद्यार्थीच कंटिन्यू उत्तर देत आहेत असं होता कामा नये. प्रश्नांची विचारणा ही सर्वत्र झाली पाहिजे विद्यार्थ्यांना. असं बऱ्याचदा होतं की जे विद्यार्थी लवकर हात वर करतात त्यांनाच विचारला जातो, किंवा जे ओळखीचे, नात्यातले, नातेसंबंधातले किंवा असेच बरेच काही कारण असतात, त्या दृष्टिकोनातून त्याच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो. किंवा फक्त पुढे बसणारे असं नाही, तर अगदी लास्टच्या मुलालाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. किंवा कधी कधी काय होतं, शिक्षकांच्या लास्ट लाईन मध्ये जे बसतात त्यांच्यावर फार डोळा असतो किंवा त्यांनाच विचारला जातो. असंही होतं कामा नये. संपूर्ण वर्गामध्ये कमीत कमी 30 विद्यार्थ्यांच्या जास्त आसपास असे विद्यार्थी असतात. पूर्ण तासिकेमध्ये 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण बरेच प्रश्न विचारले जातात, तर त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा हा समावेश केला गेलेला असावा. सर्व विद्यार्थ्यांना विचारणा ही झाली पाहिजे, सर्वांना चान्स हा दिला गेला पाहिजे. सर्व विद्यार्थी ही आपल्या अध्यापनातील घटक आहेत, या सर्वांचा विचार करून हा प्रश्न सर्वांना विचारला गेला पाहिजे. तर ही सर्व प्रश्न कौशल्यातील उपकौशल्य आहेत. प्रश्न विचारताना, वर्गामध्ये अध्यापन करताना, प्रश्न विचारताना या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करणे गरजेचे आहे व यशस्वी अध्यापन करण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार हा केला गेला पाहिजे आणि हे कर्तव्यच आहे व गरजेचं आहे. जे विद्यार्थी तुमच्या हातून घडणार आहेत त्यांचाही तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितरित्या विचार करून हे सर्व कौशल्य अवगत केली पाहिजेत.